Namaste my dear friends. Yesterday we have started standard 9th English unit 2.5 a play. In the first video, at the very beginning of the lesson, we have heard the discussion of two guards, and from their discussion we come to know what kind of the kingdom Andher Nagari might be. What kind of governance of King Chaupat. From their discussion, we come to know that the first guard wants to happen something that could enliven the atmosphere, but at the same time, the nature of the second guard is quite lazy. Who thought that if nothing happened, he would be equally happy. Nothing happened in the court that day, he would be equally happy. Meanwhile, we are also introduced with the disciple of wise sage from the Ghanghor forest, that is far east of the kingdom. And the disciple told that why he came there. He told to the guards that he has heard some special things about this Andher Nagari, and he was impressed by the thing that everything is sold at the same price in the market of Andher Nagari. So he decided to settle there. He thought that it was a good idea to settle there in the Andher Nagari, but before settling in, he wants to attend the court of that particular day, and he wanted to pay the respect to the mighty king चौपट. आपण काल बघितलं होतं की पान क्रमांक 55 आपण काल बघितलं होतं की गार्ड कसे आहेत आणि तो शिष्य जो दूरवरच्या एक घनघोर नावाचं फॉरेस्ट आहे आणि तिथला एक महान साधू आहेत आणि त्यांचा तो शिष्य आलेला आहे. त्याला अडवण्यात आलेलं आहे त्या गार्ड्सकडून. दरबाराचे जे गार्ड्स आहेत त्यांच्याकडून त्याला अडवण्यात आलेलं आहे आणि त्याची चौकशी केली असता त्याने सांगितलं आहे की मी तुमच्या राजधानीबद्दल, या राज्याबद्दल खूप काही ऐकून आहे आणि विशेष करून तुमच्या राज्यामध्ये सर्व गोष्टी एकाच किमतीला विकल्या जातात हे ऐकून मी इम्प्रेस झालोय आणि म्हणून इथेच सेटल होण्याचा मी विचार करतोय. तुमच्या राज्यामध्येच स्थिर स्थावर होण्याचा मी विचार करतोय. परंतु तत्पूर्वी मला आज दरबारातला कारभार पाहायची इच्छा आहे आणि राजाला मनपूर्वक मुजरा करण्याची इच्छा आहे. अशा प्रकारे आता पुढे काय घडतंय ते पाहूया. पेज नंबर 56. सेकंड गार्ड, यू मे स्टँड देअर पॉइंटिंग आउट. आता सेकंड गार्ड जो आहे तो त्याला बोटाने दाखवतो की तू तिथे उभे राहा. कुठे उभा राहा? विथ दोज पीपल हु आर इन अ क्यू. जी लोक त्या रांगेमध्ये उभी आहेत त्यांच्यामध्ये तू सुद्धा उभा राहा. लाऊड व्हॉइस फ्रॉम बॅक स्टेज. एवढ्यात स्टेज आहे, नाटक चालू आहे हे, आणि मागून आवाज येतो, हिअर यू पीपल, ऐका. हिअर कम्स द मोस्ट नोबल, मोस्ट रिव्हर्ड, मोस्ट ग्रेशियस, मोस्ट लर्नेड किंग चौपट ऑफ दिस व्हास्ट किंगडम. आता आपण चित्रपटामध्ये बघतोय की राजाचं आगमन होताना कशा प्रकारे अगोदर त्याची सूचना केली जाते. तर हिअर कम्स द मोस्ट नोबल. मोस्ट नोबल म्हणजे सर्वात थोर. आता राजासाठी वापरलेली ही विशेषणं आहेत, त्याच्यासाठी वापरलेली ही टायटल्स आहेत बघा. हिअर कम्स द मोस्ट नोबल. नोबल म्हणजे थोर. मोस्ट रिव्हर्ड, आदरणीय, पूज्य, ग्रेशियस, महान, मोस्ट लर्नेड किंग, सर्वात ज्ञानी असा महान राजा चौपट यांचं आगमन होत आहे. ऑफ दिस व्हास्ट किंगडम. व्हास्ट म्हणजे विस्तीर्ण पसरलेलं हे जे राज्य आहे त्या राजाचं आगमन होत आहे चौपट. मेक वे फॉर द किंग. राजाला सिंहासनापर्यंत जाण्यासाठी रस्ता द्या. गो टू द रॉयल मोनार्क. रॉयल मोनार्क म्हणजे राजा, आणि राजाला नमस्कार करा, मुजरा करा. किंग चौपट अराइव्ह्ड टू द फॅनफेअर ऑफ बिगुल्स अँड ड्रम्स. आता अशा प्रकारे राजाचं ज्यावेळी आगमन होतं त्यावेळी मोठ्या प्रमाणावर फॅनफेअर ऑफ बिगुल्स अँड ड्रम, मोठ्या प्रमाणावर ढोल ताशे वाजवले जातात. बिगुल म्हणजेच काय? तुतारी. तुतारीचा आवाज आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये राजा आपल्या सिंहासनाकडे जातो. अँड टेक्स हिज प्लेस ऑन द थ्रोन. आणि जाऊन आपल्या सिंहासनावर बसतो. थ्रोन म्हणजे सिंहासन. किंग आता राजा ऑर्डर देतो, लेट द कोर्ट बिगिन. चला मग दरबाराचा आजचा कारभार सुरू करा. फोर्थ गार्ड मेसेंजर,
द फर्स्ट कंप्लेनंट, आता तिथे बाजू असले राजाच्या बाजूला उभा असलेला जो गार्ड मेसेंजर आहे तो आवाज देतो, चला बरं फर्स्ट कंप्लेनंट कोण आहे, पहिला तक्रारदार. तर आता पहिली तक्रार कोणाची आहे बघा, थीफ. कोणी तक्रार केलेली आहे, चोराने एका तक्रार केलेली आहे. रशेस फॉरवर्ड अँड वेल्स लाऊडली, आता तो चोर जो आहे तो पुढे येतो आणि जोरजोरात विव्हळू लागतो. वेल म्हणजे विव्हळणे, रडणे, जोरजोरात रडू लागतो. जस्टिस, ओ ग्रेट किंग, आय बेग फॉर जस्टिस, मला काय हवाय, जस्टिस म्हणजे काय, न्याय. हे महान राजा, मी न्यायाची याचना करतो, मला न्याय द्या. तर राजा विचारतोय, अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट, हे सगळं ठीक आहे पण तुझी तक्रार काय आहे, काय घडलंय तुझ्या बाबतीत, काय अन्याय झालाय तुझ्यावर. तर चोर काय म्हणतो बघा, इन धिस ग्रेट लँड ऑफ अंधेर नगरी, या महान चौपट राजाच्या अंधेर नगरीमध्ये, माय फ्रेंड अँड आय हॅव बीन ट्रूली हार्ड वर्किंग ऑनेस्ट थीव्स, मी आणि माझा मित्र जो होता, आय हॅव बीन ट्रूली हार्ड वर्किंग, खरोखरच आम्ही खूपच कष्टाळू आणि ऑनेस्ट, प्रामाणिक. ऑनेस्ट म्हणजे काय, प्रामाणिक. हार्ड वर्किंग म्हणजे कष्टाळू. आम्ही इतकी वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत कष्टाने चोरीचा व्यवसाय करतोय. आता बघा त्याचा व्यवसाय काय, व्हॉट इज द प्रोफेशन, थीफ, थीव्स, चोर आहेत ते. आता मला सांगा की चोरी हा जो व्यवसाय आहे, इज इट द लिगल प्रोफेशन, नो, इट इज टोटली इल्लीगल profession, but even though it is illegal, it is an illegal profession, he dared to ask for justice. Now it is the time for us to think की काय अवस्था असेल त्या राज्याची, की चोराची हिंमत कशी होऊ शकते न्याय मागण्याची. तर तो म्हणतो की मी आणि माझा मित्र गेली कित्येक वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत कष्टाने चोरीचा व्यवसाय करत आलेलो आहोत. ऑल दिस इयर्स वी हॅव बीन ट्रू टू अवर प्रोफेशन, इतकी वर्ष आम्ही आमच्या व्यवसायाशी अत्यंत प्रामाणिक आहोत. अँड व्हॉट इज अवर रिवॉर्ड, या प्रामाणिकपणे आम्ही चोरी करतोय. बघा किती विरोधाभास आहे या वाक्यांमध्ये. अँड व्हॉट इज अवर रिवॉर्ड, आणि आम्हाला त्या प्रामाणिकपणाचं फळ काय मिळालं, काय बक्षीस मिळालं. लास्ट नाईट विथ ग्रेट एफर्ट्स, कालच्या रात्री आम्ही अत्यंत मेहनतीने, विथ ग्रेट एफर्ट्स म्हणजे अत्यंत कष्टाने, अत्यंत मेहनतीने, वी मेड अ होल इन द वॉल ऑफ अ मर्चंट्स हाऊस, मोठ्या कष्टाने कालच्या रात्री आम्ही या शहरातील मर्चंट्स हाऊस म्हणजे व्यापाऱ्याच्या घराच्या भिंतीला मोठं भगदाड पाडलं, होल पाडला. व्हेन ऑल हिज फॅमिली वेअर अवे, आणि काल रात्री त्या मर्चंटची, त्या व्यापाराची फॅमिली घरी नसताना कालच्या रात्री आम्ही त्याच्या घराच्या भिंतीला होल पाडला. माय फ्रेंड पियर्ड थ्रू दॅट होल इन टू द हाऊस, माझा मित्र, माय फ्रेंड पियर्ड थ्रू म्हणजे च्यामधून घुसला. दॅट होल, त्या होलमधून माझा मित्र आतमध्ये घुसला, घरामध्ये घुसला. वेन सडनली द वॉल कोलॅप्स, आणि इतक्यात तो घुसत असताना त्या घराची भिंत काय झाली, कोसळली. कोलॅप्स्ड म्हणजे काय झाली, कोसळली. वेल्स लाऊडर, आणि अशा प्रकारे हे सगळं सांगत असताना तो चोर आहे तो जोर जोरात ओरडू लागतो, रडू लागतो, विव्हळू लागतो. अँड माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल्ड, आणि ती भिंत कोसळून त्याखाली माझा मित्र दाबला गेला, दडपला गेला, आणि ताबडतोब, इन्स्टंटली म्हणजे त्याच क्षणी, ताबडतोब तो तिथेच त्याचा मृत्यू झाला. आय हॅव लॉस्ट माय ओनली फ्रेंड अँड पार्टनर, आता माझा एकुलता एक जो अत्यंत प्रामाणिक अशा व्यवसायामधला, चोरी करण्याच्या व्यवसायामधला एकुलता एक मित्र होता, माझा पार्टनर होता, तो मी गमावलेला आहे. ओ किंग, इट्स द मर्चंट्स फॉल्ट फॉर लिव्हिंग इन अ हाऊस विथ सच अ वीक वॉल, आणि कशामुळे माझा मित्र गेला, इट्स द मर्चंट फॉल्ट, की हा त्या व्यापाऱ्याने इतक्या कमकुवत भिंतीच्या घरामध्ये तो व्यापारी राहत होता, आणि त्या भिंती जर कमकुवत नसत्या तर माझा मित्र मेला नसता, आणि म्हणून याबाबत मला न्याय हवा आहे. आता यावरून आपल्याला काय समजतं की हे योग्य आहे का, चोराची जी कंप्लेंट आहे ती योग्य आहे का. आपण काय उत्तर दिलं असतं, किंवा यावरून आपल्याला काय म्हण सुचते, चोराच्या उलट्या बोंबा, किंवा चोर तो चोर वर शिरजोर. परंतु हा राजा जो आहे किंवा इथला कारभार जो आहे तो बघा कसा आहे. राजा म्हणतो फेच द मर्चंट ॲट वन्स. आता राजाने काय करायला हवं होतं, तिथल्या तिथे चोराला शिक्षा करणं आपल्याला अपेक्षित आहे, कारण चोरी हा कायदेशीर व्यवसाय नाहीये, इल्लीगल आहे, तो गुन्हा आहे चोरी करणे. परंतु तरी सुद्धा त्या चोराची हिंमत झालेली आहे, कसली, न्याय मागण्याची राजाकडे. आता राजा पण काय ऑर्डर देतो बघा,
फेच द मर्चंट ॲट वन्स, ताबडतोब त्या व्यापाराला दरबारात हजर करा. अ लाईफ फॉर लाईफ, जीवाबद्दल जीव, जीवाच्या बदल्यात जीवच घेतला जाईल. म्हणजे या चोराचा मित्र मृत्यू पावलाय त्या व्यापाऱ्यामुळे, म्हणजे राजालाही हे पटलेलं आहे. म्हणजे हे किती मूर्खपणाचं लक्षण आहे हे आपल्या लक्षात येतं की राजा म्हणतोय लाईफ फॉर लाईफ, मृत्यूबद्दल मृत्यू, मृत्यूचा बदला मृत्यूने. द मर्चंट मस्ट बी हँग, त्या व्यापाऱ्याला ताबडतोब काय झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे, त्याला फासावर चढवलं गेलं पाहिजे. हँग म्हणजे फासावर चढवणे. थर्ड गार्ड लिव्स अँड रिटर्न्स विथ द मर्चंट हू गोज बिफोर द किंग. आता तिसरा गार्ड जो असतो तिथे तो निघून जातो आणि त्या व्यापाऱ्याला तिथे घेऊन येतो. व्यापारी राजाला मुजरा करतो. गो बिफोर द किंग म्हणजे मुजरा करणे. आता व्यापारी काय म्हणतो बघा, मर्सी ओ नोबल किंग, मर्सी म्हणजे दया करा, हे राजन माझ्यावर काय करा, दया करा. आय हॅड नो इंटेन्शन ऑफ किलिंग दिस स्किल्ड प्रोफेशनल. या स्किल्ड प्रोफेशनल म्हणजेच कोण, हे कुशल जे व्यावसायिक आहेत, कोण, चोर, तर त्यांना मारण्याचा माझा अजिबात उद्देश नव्हता, अजिबात हेतू नव्हता. इंटेन्शन म्हणजे हेतू किंवा उद्देश. इट इज नॉट माय फॉल्ट दॅट द वॉल ऑफ माय हाऊस कोलॅप्स्ड. माझ्या घराची भिंत कोसळली यामध्ये माझं काहीच दोष नाहीये. माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ट, नुकताच, अलीकडेच, रिसेंटली म्हणजे अलीकडेच, नुकताच माझं घर बांधलं गेलंय. इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रिकलेअर, हा माझा दोष नाहीये. तर हा दोष कोणाचा आहे, ब्रिकलेअर. ब्रिकलेअर म्हणजेच कोण, गवंडी किंवा सुतार. हू केअरलेसली बिल्ड सच अ वीक वॉल, की ज्याने अत्यंत केअरलेसली म्हणजे निष्काळजीपणे अशा प्रकारे वीक वॉल म्हणजे कमकुवत भिंत त्याने बांधली. कोणी, गवंड्याने, सुताराने. आणि त्याने ती कमकुवत भिंत बांधली, त्यामध्ये माझा काहीच दोष नाहीये आणि म्हणून माझ्यावर दया करा, याच्यात माझा काही दोष नाही. शिक्षा कोणाला, याच्यात दोष कोणाचा आहे, त्या गवंड्याचा आहे, सुताराचा आहे. आता हे सगळं आपल्याला रिडिक्युलस वाटतं कारण दरबारामध्ये असं होऊच शकत नाही. परंतु विशिष्ट गव्हर्नन्सवर, प्रशासनावर टाकलेला हा प्रकाश आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे प्रकार सध्या परिस्थितीत आपण टीव्ही चॅनल्सवर बघतो. दोषी गुन्हेगार जे आहेत ते मोकाट फिरतायत आणि जे सर्वसामान्य लोकांना त्याची शिक्षा भोगावी लागते. किंग काय म्हणतो बघा, आता राजा म्हणतो, ब्रिंग द केअरलेस ब्रिकलेअर इमिजिएटली, ताबडतोब त्या गवंड्याला, त्या सुताराला ताबडतोब इथे हजर करा. ही मस्ट हँग फॉर हिज फॉल्ट, त्याच्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळाली पाहिजे, त्याला फाशी झालीच पाहिजे. सेकंड गार्ड लिव्स अँड रिटर्न्स विथ द ब्रिकलेअर. आता दुसरा गार्ड जो असतो तो तिथून निघतो आणि त्या ब्रिकलेअरला म्हणजेच त्या गवंड्याला, त्या सुताराला तिथे घेऊन येतो. ब्रिकलेअर काय म्हणतो बघा, ओ मोस्ट किंग लॉर्ड अँड किंग, ओ मोस्ट काइंड लॉर्ड अँड किंग, की हे दयाळू राजा, नीलिंग टू द किंग, असं मुजरा करत करत राजासमोर वाकून मुजरा करत तो ब्रिकलेअर काय म्हणतो बघा, हॅव मर्सी, माझ्यावर दया करा. आय बेग यू डोंट सेंड मी टू द गॅलोज, मी तुमच्याकडे याचना करतो. आय बेग यू, बेग म्हणजे याचना करणे. डोंट सेंड मी टू द गॅलोज, गॅलोज म्हणजेच काय, फाशीचा जो स्तंभ असतो जिथे फाशी दिली जाते त्याला गॅलो म्हणतात. तर मला त्या फाशीच्या स्तंभावर पोहोचू नका. आय ॲग्री दॅट आय बिल्ट द वॉल विच कोलॅप्स्ड अँड किल्ड अ मॅन. मला मान्य आहे, आय ॲग्री दॅट आय बिल्ट अ वॉल, की मी जी भिंत बांधली ती कोसळली आणि ते कोसळून त्यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे, एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, हे मला मान्य आहे. बट इट वॉज नॉट ड्यू टू माय केअरलेसनेस, परंतु हे माझ्या निष्काळजीपणामुळे झालेलं नाहीये. The mortar which I used to lay the bricks was of very poor quality. की विटा सांधण्यासाठी जे मॉर्टर म्हणजेच काय, बांधकाम करण्यासाठी जे मिश्रण वापरले जातं, कसलं, रेती म्हणजेच वाळू, पाणी आणि सिमेंट. द मिक्सचर ऑफ सिमेंट, सॉइल अँड वॉटर, त्याला मॉर्टर म्हटलं जातं. आपण बघतो की ज्यावेळी गवंडी किंवा सुतार भिंत बांधण्याचं काम चालू असतो त्यावेळी त्या विटांच्या मधल्या सांध्यांमध्ये ते मिश्रण टाकत असतो जेणेकरून भिंत मजबूत व्हावी. तर आता इथे ब्रिकलेअर जो आहे, गवंडी आहे, सुतार आहे, तो आपली बाजू काय मांडतो बघा, द मॉर्टर विच आय यूज टू ले द ब्रिक्स वॉज ऑफ व्हेरी पुअर क्वालिटी. की जो माल मी वापरत होतो विटा सांधण्यासाठी, भिंत बांधण्यासाठी, वाळूचा, पाण्याचं आणि सिमेंटचं जे मिश्रण मी वापरत होतो ते अत्यंत पुअर क्वालिटीचं होतं, दुय्यम दर्जाचं होतं. देअर वॉज टू मच ऑफ वॉटर मिक्स्ड इन इट.
कारण त्या मालामध्ये, त्या मिश्रणामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालेलं होतं. इट इज एंटायरली द मॉर्टर मेकर्स फॉल्ट. आणि यात माझा काहीच दोष नाही. यात दोष कोणाचा आहे? मॉर्टर मेकर. मॉर्टर मेकर म्हणजेच कोण? तो मिश्रण बनवणारा, माल कालवणारा जो माणूस असतो त्याला मॉर्टर मेकर म्हटलं जातं. तर त्याचा तो दोष आहे, यात माझा काहीच दोष नाहीये. म्हणजे अशा प्रकारे ब्रिक लेअरने सुद्धा आपली बाजू मांडलेली आहे आणि आरोप कोणाकडे ढकललेला आहे? मॉर्टर मेकरकडे ढकललेला आहे. आपण बघितलं की सुरुवातीला चोराने तक्रार केलेली आहे, मर्चंटला बोलवण्यात आलं, मर्चंटने आपली बाजू मांडून आपल्यावरचा दोष ब्रिक लेअरवर ढकललेला आहे, ब्रिक लेअरने आपली बाजू मांडलेली आणि आता मॉर्टर मेकरवर म्हणजेच तो सिमेंट वाळूचा माल बनवणाऱ्या व्यक्तीवर आता दोष ढकललेला आहे. राजा काय म्हणतो बघा. समन द मॉर्टर मेकर ॲट वन्स. ताबडतोब त्या मॉर्टर मेकरला इथे बोलवून घ्या. ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर हिज थॉटलेसनेस. इतक्या अविचारामुळे एका व्यक्तीचा जीव गेलेला आहे आणि त्याची शिक्षा ही त्याला व्हायलाच हवी. फर्स्ट गार्ड एक्झिट. आता पहिला गार्ड जो असतो तो तिथून जातो अँड रिटर्न्स विथ द मॉर्टर मेकर. आणि त्या मॉर्टर मेकरला, त्या माल बनवणाऱ्या व्यक्तीला तिथे घेऊन येतात दरबारात. हु रशेस अँड थ्रोज हिमसेल्फ बिफोर द किंग. तो धावत धावतच येतो आणि राजासमोर लोटांगण घालतो. काय म्हणतो बघा मॉर्टर मेकर. वेलिंग लाऊडली. जोर जोरात विव्हळतो, रडतोय आणि म्हणतो फॉरगिव्ह मी. फॉरगिव्ह म्हणजे क्षमा करणे. मला क्षमा करा. ओ मर्सीफुल किंग. हे राजा मला क्षमा करा. प्लीज डू नॉट हँग मी टू द डेथ. मला फाशीच्या सुळावर चढवू नका, मला मृत्यूच्या दाढेत देऊ नका. आय हॅव अ वाईफ अँड 2 यंग चिल्ड्रन. मला एक पत्नी आणि 2 लहान लहान मुलं आहेत. निदान त्यांचा तरी विचार करा. हु विल लुक आफ्टर देम. मग मी गेल्यानंतर त्यांची काळजी कोण घेईल? किंग म्हणतो युअर केअरलेसनेस हॅज कॉस्ट अ लाईफ. पण तुझ्या निष्काळजीपणामुळे एका व्यक्तीचा जीव गेलेला आहे. यू मस्ट पे विथ युअर लाईफ. तू त्यासाठी तुला शिक्षा भोगावीच लागेल. तुला मृत्यूदंडाची शिक्षा भोगावीच लागेल. तर मॉर्टर मेकर काय म्हणतो बघा. नो 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 माय रॉयल लॉर्ड. नाही नाही, आय एम नॉट टू ब्लेम. मला याच्यात दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये. ब्लेम म्हणजे दोष देणे. द पॉट विच आय यूज टू पॉर वॉटर इन टू द मॉर्टर. की जे भांड मी तो माल बनवण्यासाठी, पाणी टाकण्यासाठी जे भांड वापरत होतो, हॅड अन एक्स्ट्रा ऑर्डिनरी लार्ज माउथ. त्या हंड्याचं तोंड जे होतं ते खूप मोठं होतं. की वाळूचं सिमेंटचं मिश्रण बनवताना पाणी टाकावं लागतं आणि ते पाणी टाकण्यासाठी जो हंडा मी वापरत होतो, जे भांड मी वापरत होतो, त्या भांड्याचं तोंड जिथून पाणी बाहेर पडतं ते हॅड अन एक्स्ट्रा ऑर्डिनरी लार्ज माउथ. त्या भांड्याचं तोंड खूप मोठं होतं. सो एक्सेस वॉटर पॉवर्ड डाऊन इन टू द मॉर्टर मिक्सचर. आणि त्यामुळे काय झालं, मोठं तोंड असल्यामुळे एक्सेस वॉटर, अतिरिक्त पाणी म्हणजे जास्त पाणी, पॉवर्ड डाऊन म्हणजे पडलं इन टू द मॉर्टर मिक्सचर. त्या मिश्रणामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालं. का झालं तर मी जे भांड वापरत होतो ते भांड्याचं तोंड थोडं मोठं होतं. आय वॉज हेल्पलेस. आता यामध्ये माझा काहीच दोष नव्हता. इट इज द पॉटर्स फॉल्ट फॉर मेकिंग सच अ युजलेस पॉट. आता यात माझा काहीच दोष नाही, तर याच्यात दोष कोणाचा आहे? पॉटर म्हणजे कुंभार, जो मातीची भांडी बनवतो. आता राजा ऑर्डर देतो. लेट द पॉटर बी ब्रॉट हिअर ॲट वन्स. ताबडतोब त्या कुंभाराला दरबारामध्ये हजर करा. ही मस्ट बी एक्झिक्युटेड फॉर मोल्डिंग सच युजलेस पॉट. अशा प्रकारची निरुपयोगी, युजलेस पॉट म्हणजे निरुपयोगी भांडी त्याने बनवली, त्यामुळे एकाचा जीव गेलेला आहे आणि त्याबद्दल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. फोर्थ गार्ड लिव्स द अँड री एंटर्स विथ द पॉटर. आता चौथा गार्ड जातो आणि त्या कुंभाराला घेऊन येतो. पॉटर कोवरिंग बिफोर द किंग. राजासमोर कोवरिंग म्हणजे घाबरत म्हणतो युअर मॅजेस्टी शो मर्सी टू दिस हंबल पॉटर. या बिचाऱ्या गरीब कुंभारावर दया करा. हंबल नम्र गरीब. आय ॲग्री द पॉट आय मेड अँड सोल्ड टू द मॉर्टर मेकर वॉज अ डिफेक्टिव्ह वन. मी सहमत आहे की जे मडकं मी बनवलं, जे भांडं मी बनवलं आणि त्या मॉर्टर मेकरला, ते मिश्रण करणाऱ्या व्यक्तीला जे दिलं ते डिफेक्टिव्ह होतं म्हणजे फॉल्टी होतं, दोष होता त्याच्यामध्ये. बट आय एम नॉट गिल्टी. पण यात माझा काहीच दोष नाही. ॲज आय वॉज मोल्डिंग दॅट पॉट. की ज्यावेळी मी ते भांडं बनवत होतो, आय हर्ड द स्वीट डेलिकेट टिंकलिंग ऑफ अँकलेट. मी ते बनवत असताना इतक्यात रस्त्यावरून मला पैंजणांचा आवाज आला. टिंकलिंग ऑफ अँकलेट म्हणजे पैंजण, डेलिकेट नाजूक असा मला आवाज आला. इट वॉज द मनी लेंडर्स डॉटर. तर ती कोणाची मुलगी होती? ते पैंजणांचा आवाज जिच्या पायातून आला
ही त्या मनी लेंडर म्हणजे सावकाराची मुलगी होती. शी डिस्ट्रॅक्टेड मी जस्ट ॲज आय वॉज शेपिंग द माउथ. त्या भांड्याला आकार देत होतो, त्याच्या तोंडाचा आकार देत असताना अचानक मला पैंजणांचा आवाज आला आणि माझं लक्ष विचलित झालं. अँड इट बिकेम टू वाईड. आणि त्यामुळेच माझं तिच्याकडे लक्ष गेल्यामुळे भांड्याचं तोंड मोठं झालं. म्हणजे आपण बघितलं की एक व्यक्ती आपल्यावरचा आरोप दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. बाकीचा भाग थोडासाच राहिलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पेज नंबर 58 म्हणजे पार्ट फर्स्ट कंप्लीट करून त्याच्यावरच्या ॲक्टिव्हिटीज थोडक्यात बघूयात. थँक्यू.